ताना प्लॅन असा काढायचा की हॉलचं तोंड किंवा मेन जे दार असतं त्याचं तोंड एकदम पूर्वेला आलं पाहिजे, म्हणजे सकाळचं कोवळं ऊन घरात येतं आणि दिवसभर घराच्या समोर सावली राहते. आणि चौकटीच्या वर पहिल्यांदा अगोदर हे गणपती बसवून घ्यायचा. हे आद्यदैवत आपलं, हे विसरतं खूप जणांचं. हे टाईल बसवताना बसवायचं. हे असं टाईलमधला गणपती बसवला तर धुतानाही ते स्वच्छ होतं आणि घरात येताना आपण कधीही वाकून येतो, त्यामुळे असं गणपतीचं दर्शन आपोआपच घडतं आणि तिथूनच आपली पॉझिटिव्ह एनर्जी चालू होते. नंतर खाली चौकट ही अशी, घराला चौकट आणि हे असा उंबरा असायला पाहिजे. हे बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही त्याचं पॉलिथिन काढलेलं नाही आणि शेवटपर्यंत काढायचं नाही, कलर होईपर्यंत, त्यानं ही चौकट खराब होते. ही अशी चौकट सागाची बसवायची.